झी 24 तास एक पाऊल पुढे। IPL फायनल मध्ये चेन्नईच्या प्रभावाचा बॅट्समनचा फ्लॉप शो कारणीभूत ठरला। टीमचे इतर बॅट्समन फ्लॉप ठरत असताना कॅप्टन धोनी बॅटिंग ऑर्डरमध्ये वरती खेळायला का आला नाही हा प्रश्न सर्व फॅन्सना सतावतोय। लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनीही धोनीच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं। धोनी 7व्या क्रमांकावर बॅटिंगला का? चेन्नईच्या पराभवाला कॅप्टन धोनी जबाबदार? हाच प्रश्न सध्या प्रत्येक चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याला सतावतोय। त्याला कारणही तसंच आहे। संकटमोचक म्हणून आपल्या खेळीनं चेन्नईला एकहाती विजय मिळवून देणारा कॅप्टन धोनी फायनलमध्ये मात्र टीम अडचणीत असताना 7व्या क्रमांकावर बॅटिंगला आला। माईक हसी आणि सुरेश रैना झटपट आऊट झाल्यानंतर वास्तविक फॉर्मात असलेला धोनी मैदानात उतरणं अपेक्षित होतं। टीम अडचणीत असताना धोनी मात्र निम्मी टीम पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मैदानात आला। He should have come in at number 5, particularly after they lost those first 2 wickets, because that is where his captaincy would have come to the fore, because he was the experienced guy. Sending Jadeja ahead of him made absolutely no sense to me at all, because Jadeja is still growing as a cricketer. At this stage, he's learning the craft. And see that second ball he hit up in the air, didn't even go anywhere near the fielder, had to run in. So it meant that he didn't time it at all. So I think that is a mistake that Mahendra Singh Dhoni made. या सीझनमध्ये धोनी जबरदस्त फॉर्मात होता। धोनीनं 18 मॅचेसमध्ये 41.90 च्या सरासरीनं 461 रन्सचा पाऊस पाडला। मात्र तरीही तो 1 डाऊन वा 2 डाऊन बॅटिंगला का आला नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे। धोनीनं जबाबदारी घेत बॅटिंग ऑर्डरमध्ये वरती खेळायला येणं अपेक्षित होतं। मात्र त्यानं ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजाला बढती दिली आणि ते दोघंही झटपट आऊट झाले। मॅच हातून निसटल्यानंतर मात्र धोनी तळाच्या बॅट्समन सोबत हरलेली लढाई लढताना दिसला। टीम अडचणीत असताना कॅप्टननं प्रतिस्पर्धी टीम समोर अगोदर लढायला जाणं अपेक्षित होतं। मात्र चेन्नई टीमचे योद्धे शहीद झाले। पराभव निश्चित झाल्यानंतर कॅप्टन धोनी मैदानात उतरल्यानं अनेकांना आश्चर्य वाटतंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।